मी आज फार वेगळा आणि इंटरेस्टिंग विषय घेतलाय. कदाचित तुमच्यापैकी अनेक लोकांना या विषयाबद्दल काय ऐकायला मिळालं असेल का नाही याच्यावर मला शंका आहे. पण इथे बसलेल्यापैकी कुठलाच माणूस असा नाही ज्याचा प्रॉपर्टीशी संबंध नाही. बरोबर आहे ना? असं कोणी आहे का इथे की ज्याचा प्रॉपर्टीशी काही संबंध नाही? असा माणूसच अस्तित्वात नाही भारतात. बरोबर ना? आणि हा एक विषय असा आहे की जे लोक लपून लपून प्रॉपर्टी कमवतात, शेजाऱ्याला सुद्धा कळू देत नाही. बरोबर ना? आणि तरी सुद्धा आयुष्यभर प्रॉपर्टीचे कागद मात्र दुसऱ्याला दाखवायला माणसं घाबरतात. स्वतःच्या मुलांना प्रॉपर्टीचे न कागद दाखवलेले मला हजारो लोक माहिती आहे. म्हणजे ते आले, प्रॉपर्टी घेतली, मुलाला त्या कागदाला हात नको लावू सांगितलं आणि तसेच मेले. पुढच्या पिढीला यातलं काही माहिती नाही. अशी हजारो उदाहरणं आहेत. तर ह्या एका गमतीशीर विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि आता मला जे विनंती केली की मी ज्या भूजल विभागात काम करतो, थोडक्यात मध्ये जमिनी खालच्या पाणी या विषयावर आम्ही अभ्यास करतो. आणि भूजल विभाग म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं तर जमिनी खालच्या पाण्याचे आम्ही पानडे आहोत सरकारी. बरोबर आहे? फक्त शास्त्रीय पद्धतीने पाणी कुठं आहे ते सांगतो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे सगळ्यात अगोदर, महाराष्ट्रात कुठेही आणि भारतात कुठेही जिथे जिथे आपण 500 फुटापेक्षा जास्त खोलीचं बोरवेल घेतो, मग ते लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, जत, कवठे महांकाळ, आटपाडी कुठलाही भाग असो, हे 600-700 फूट खोलीवर गेलेलं पाणी हे रामायणाच्या काळात 2500 वर्षापूर्वी जमिनीखाली गेलेलं पाणी आहे. ते परत पाणी त्या खडकामध्ये जाण्याची आपल्या जिवंतपणीच नाही, पुढच्या 10 पिढ्यांमध्ये काहीही शक्यता नाही. हे आम्ही आता सगळीकडे राज्यभर सांगत आहोत. लक्षात आलं? हे पाणी दगडांच्या मध्ये भूकंपाच्या वेळी कधीतरी साठलेलं आहे, जेव्हा लावारस बाहेर येत होता. आणि हे आमच्या वेबसाईटवर, तुम्ही भूजलच्या वेबसाईट काढून बघा, याच्यावर चांगले पिक्चर तयार करून आम्ही टाकले. थोडे 2 मिनिटं, 3 मिनिटाची, 5 मिनिटाची फिल्म आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा. पाणी हे भूगर्भात येतं कुठून याचा एक चांगला सविस्तर अभ्यास भूजल यंत्रणेने केला आहे. 42,000 गावांचे नकाशे मंचरसह सगळ्या गावांचे नकाशे आम्ही भूजलच्या वेबसाईटवर टाकले आहेत. तुमच्या या आत्ता जिथे आपण बसलेले आहोत याच्या खाली पाणी लागणार का नाही हे नकाशा बघून तुम्हाला सांगता येईल, अशी सोय आता आम्ही केली आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला कुठलंही काम करत असताना विहिरीवर विहिरी काढायच्या, कॉम्पिटिशनमध्ये बोर घ्यायचे आणि पैशाचा ऱ्हास करायचा, हे करायची आता गरज नाही. शास्त्र एवढं पुढं गेलं आहे. कुठल्या खडकामध्ये पाणी आहे, कुठल्या खडकामध्ये पाणी लागणार नाही, किती फुटापर्यंत पाणी लागणार नाही, असं 1,000 रुपये घेऊन सरकारचं डिपार्टमेंट तपासून देत आहे. आपण फक्त गावठी पानड्यांचा नाद सोडायला पाहिजे, एवढा त्याची अपेक्षा आहे. बरोबर आहे? आणि फार काय शोध चालू आहे. त्याच्यामध्ये 2 खडकांच्या मध्ये जमिनीच्या खाली धरणाने एवढंच पाणी काही ठिकाणी सापडतंय. ते सापडण्याचा पण प्रयत्न आमचा जागतिक बँकेच्या मार्फत चालू आहे. असा ॲक्विफर, त्याला ॲक्विफर असं म्हणतात, जलधर म्हणतात, असा ॲक्विफर जर शोधला तर आपल्याला धरण बांधायला 4,000 कोटी रुपये लागले तर याला 1 रुपया पण लागणार नाही. फक्त त्या ॲक्विफरपर्यंत जसं इस्राईल आणि अमेरिकेतले काही, टेक्साससारखा प्रांत, ऑस्ट्रेलियातले काही भाग, हे तिथे बरोबर बोरनी परत पाणी वरून सोडतात. लक्षात आलं? म्हणजे जमिनी खालचं तळं हे शेती करायला वापरायचं, असा एक शोध आता आमचा विभाग करतोय. आणि त्याची लवकरच मला असं वाटते गोंदियामध्ये आम्हाला एक स्पॉट आता सापडला आहे की ज्याच्यामुळे जमिनी खालचं पाणी शेतीला, शेतातलं पाणी मुरलं की परत त्याच ठिकाणी नेऊन ठेवणार आम्ही. आणि अशा सायकलवर शेती चालेल. लक्षात आलं का? असा एक प्रयत्न आम्ही करणार आहे. भूजलची एक वेबसाईट फार सुंदर आहे, त्याच्यावर तुम्हाला काही समजून घ्यायची गरज नाही, नुसते मराठी पिक्चर आहेत, तेवढे बघा अशी माझी विनंती राहील तुम्हाला. आजचा जो विषय आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. प्रॉपर्टी आणि माणूस. जवळजवळ माणसाला 6 लाख वर्षाचा इतिहास आहे. किती?
6 लाख वर्षापूर्वी माणूस गुहेमध्ये राहत होता. आपल्या इथे मंचर काय गाव अस्तित्वात नव्हतं. कडे कपारेमध्ये माणसं राहायची, कंदमुळं खाऊन जगायची, बरोबर आहे. शेतीला झाली त्याला आता फक्त 50,000 वर्ष झाली आहे. म्हणजे 6 लाख वर्षापासून तर 50,000 वर्षापर्यंत जमिनीचा मालक कोण होतं? कोण होतं मालक? जमिनीचा कोणीच मालक नव्हता. आत्ताच्या कुठल्याही माणसाला सांगितलं असतं हे, तर त्याला वाटलं असतं मी त्यावेळी का नाही जन्माला आलो, म्हणजे मी सगळी जमीन बळकून ठेवली असती, बरोबर ना, असं वाटणार त्याला. आणि पहिल्यांदा भारतामध्ये इथे महिला पण मोठ्या प्रमाणावर आहे. पहिला व्यवसाय होता लाकूड तोडण्याचा, शिकार करायचा, बरोबर. आपण लहानपणी आपल्या पिढीने ऐकलेल्या सगळ्यात पहिल्या गोष्टी लाकूड तोडायच्या त्यामुळेच आहे. लाकूड तोडायची गोष्ट आईने अगोदर का सांगितली? कारण हा सगळ्यात पहिला व्यवसाय आहे. त्यावेळी जमिनीचा मालक कोणीही नव्हतं. हळूहळू माणसाची गर्दी एवढी वाढली, 2 किलोमीटर गेला तरी शिकार मिळत नाही, मग 5 किलोमीटर फिरला तरी शिकार मिळत नाही. घरातली 10च्या 10 माणसं फिरायला लागली शिकारीसाठी, तरी पोट भरत नाही. असा काळ आला आणि मग माणसाने विचार केला हे काय खरं नाही, हे दिवसभर फिरलो तरी पोट भरत नाही. मग माणसाने शेती करायचा विचार केला. शेती करायचा विचार करताना सुद्धा माणसाने शॉर्टकट केला. जो आजचा माणूस शॉर्टकट करतोय तोच माणसाचा विचार 50,000 वर्षापूर्वी पण होता. माणसाचं सतत जे डोकं आहे ते शॉर्टकटवाल्याचं डोकं आहे आणि हे निसर्गाने प्रत्येक वेळी खोटं ठरवलं आहे, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात आलं? माणसाने जेवढे शॉर्टकट केले ते शॉर्टकट हे फार लॉंगकट ठरले असं आपल्याला सापडेल. तुम्हाला पहिल्यांदा शेती कुठं करायला लागला असेल असं माणूस असं वाटतं? तुम्ही शाळेमध्ये जे वाचलं त्याचा एक नवा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. झाडं तोडून जमीन कसायला लागायची. एवढं जर खोड असलेलं झाड तोडायचं असेल दगडानी, बरं का, दगडी हत्यारं होती, बरोबर ना. शाळेमध्ये आपण त्याची चित्रबित्र काढली. एक एवढं खोड असलेलं झाड तोडायला किमान 4 ते 5 महिने लागायचे. आणि अशी 15 झाडं तोडली की मग 2 गुंठे जमीन तयार व्हायची. म्हणून माणसाने शॉर्टकट केला. काय केला? त्याला असं वाटलं अरे डोंगरावर गेलं ना 2-4च बारकी बारकी झाडं आहेत, तेवढी तोडली की अर्धा एकर जमीन तयार होईल. हा शॉर्टकट आहे. म्हणून माणसं सगळ्यात अगोदर शेती करायला डोंगरावर गेली. आणि डोंगरावर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं अरे फार अडचणीचं होतंय. जनावरं वर घेऊन जायची, प्यायला पाण्याला परत खाली आणायची, बरोबर आहे. असं करेपर्यंत जवळजवळ 100पेक्षा जास्त पिढ्या गेल्या. बघा, माणसाची प्रगती फार स्लो आहे. असं म्हणतात मानववंशशास्त्रज्ञ की माणूस हा सगळ्यात बथड प्राणी आहे. जे चिमणीच्या पिल्लाला, कावळ्याच्या पिल्लाला शिकायला अर्धा तास लागतो ते माणसाच्या पिल्लाला किमान 2.5 वर्ष तर रांगायला लागतात. लक्षात आलं ना? माणूस हा लवकर शिकणारा प्राणी नाही. म्हणून वर डोंगरावर शेती करायला गेली. 10 पिढ्या गेल्यावर त्याला कळालं डोंगरावर उत्पन्न कमी येत आहे, खाली सरकायला पाहिजे, परत अजून दुसरीकडे जायला पाहिजे, परत झाडं तोडायला पाहिजे. ह्या एका कारणामुळे आपल्याला असं दिसेल डोंगरावर देव तयार झाले. माणूस पहिल्यांदा डोंगरावर गेला. आज वणीची देवी, माहूरगडची देवी, केदारनाथ, बद्रिकेनाथ ही सगळी देवळं अचानक डोंगरावर कशी गेली? याचं बेसिक कारण काय माहिती आहे का? जमीन. सगळ्यात आधी माणूस जमीन डोंगरावर कसायला लागला, मग तिकडं त्यांनी देव तयार केला आणि मग माणसं हळूहळू खाली उतरली. 4थीमध्ये आपल्याला एक वाक्य होतं की हळूहळू नदींच्या सुपीक खोऱ्यामध्ये संस्कृती विसावली. म्हणजे संस्कृती तयार नाही झाली. आधी डोंगरावर संस्कृती गेली आणि मग हळूहळू खाली उतरली. मग घोड नदीमध्ये, गंगा नदीमध्ये, भीमा नदीच्या कडेला सुपीक भागामध्ये हळूहळू माणसं शेती करायला लागली. कारण इकडं झाडं जास्त दाट होती, जास्त झाडं तोडावी लागली असती, जास्त त्रास सहन करावा लागला असता. हा माणसाला त्रास नको होता म्हणून शॉर्टकट केला. नंतरच्या काळात झाडं तोडायला जास्त माणसं पाहिजे,
म्हणून मुलं जास्त निर्माण करायची वृत्ती निर्माण झाली. बरोबर आहे. म्हणजे ज्याच्या घरात माणसं जास्त त्याची जमीन जास्त. आज 6 लाख वर्षांनी हे गणित बरोबर आहे. आज ज्याच्या घरामध्ये भानगडी करणारी 8-10 मुलं जास्त त्याची जमीन जास्त. बरोबर आहे ना. काही बदल झालेला काही बदल झाला नाही. माणसाचा फक्त ड्रेस बदलला आहे, चष्मा बदलला आहे, पॅन्ट घालायला लागला माणूस, पण माणसाच्या वृत्तीमध्ये गेल्या कित्येक हजार वर्षामध्ये काही बदल झाला नाही. हे मी खास मंचरच्या लोकांना सांगायला आलो आहे. लक्षात आलं. आपल्याला जे वाटतंय आपण लय पुढं चाललो तसं काही होताना दिसत नाही. आणि त्याची मी 100 उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे बारीक बारीक. नंतर एक असा काळ आला की रामायण महाभारताचा काळ आला. 2,500 ते 4,000 वर्ष. या काळामध्ये सगळ्या लढाया झाल्या. महाभारत ही कशाची लढाई आहे? महाभारत कशावरून झालं? प्रॉपर्टीवरून झालं. बरोबर ना. प्रॉपर्टीची पहिली मोठी लढाई म्हणजे महाभारत आहे. आणि महाभारतामध्ये कशाचा वाद आहे? हस्तिनापूर ही राजधानी कुणाला द्यायची याच्यावरून भांडणं. हस्तिनापूर म्हणजे आत्ताचं जुनी दिल्ली आहे. माहिती आहे तुम्हाला? हस्तिनापूर म्हणजे जुनी दिल्ली. 1,000 एकराचे प्लॉट आणि त्याच्यावर जवळजवळ 300 वर्ष तिथली झाडं तोडायला लागली सूर्यवंशी राजांना. किती? किमान 10 पिढ्या गेल्या झाडं तोडण्यामध्ये. नंतर रस्ते बांधले, नंतर महाल बांधले, नंतर सरोवरं केली आणि असं करत 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 गेले आणि अशी रेडीमेड राजधानी पांडवांनी मागितली. थोडक्यात माझ्या महसूलच्या भाषेत सांगायचं तर 1,000 एने प्लॉटची लढाई म्हणजे महाभारत आहे. बरोबर आहे ना. एने प्लॉट लगेच समजते मंचरवाल्याला. 1,000 एने प्लॉटची लढाई आहे. उद्या तुम्हाला तुमचा बारका भाऊ असं म्हणला की तुला मंचरचा प्लॉट मला दे. बरोबर आहे ना. मी मलठणच्या पलीकडे तुला 5 एकर जमीन देतो. तर आपलं बारकं तोंड जेवढं होईल त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कौरवांची झाली. कशामुळे? कशाची लढाई आहे? बिगर शेती जमिनीची लढाई आहे. मॅक्स मुलर नावाचा जर्मन तत्त्ववेत्याने आपले सगळे वेद वाचून एक भारी कन्क्ल्युजन काढलं. ते तुम्ही कुठंच वाचलं नसेल. पण मला वाटतं मी जमिनीवर आता एवढा अभ्यास केला की मला ते एक वाक्य रेफरन्स सापडला. अश्वमेध यज्ञ आपल्याला स्टोरी म्हणून सगळ्यांना माहिती आहे. पांढरा घोडा सोडायचा, मोठ्या राजाने यज्ञ करायचा, बारक्या राजावर आक्रमण करायचं, सगळ्या बारक्या राजाने आपलं राज्य त्याला देऊन टाकायचं, जो विरोध करेल त्या राजाने भांडण करायचं. अश्वमेध यज्ञ हे तत्कालीन भारतीय राजांनी, मोठ्या राजांनी बारक्या राजाचं जंगल साफ केलेलं राज्य बळकावण्यासाठी केलेलं मास्टर टेक्निक होतं, असं मॅक्स मुलर नावाच्या जर्मन तत्त्ववेत्याने पहिल्यांदा आपले वेद वाचून अनुमान काढलं. बघा त्याचं काय म्हणणं आहे. त्याचं म्हणणं असं, एखादा राजा मेला, 2 महिन्याचा मुलगा पाळण्यामध्ये आणि तो गादीवर आहे, त्याच्यावर जर लढाई करून समजा आक्रमण केलं तर लढाई कोण जिंकणार? मोठा राजा जिंकणार. बरोबर आहे की नाही? तेव्हा ते असं केलं तर जनतेने नावं ठेवली असती. असं तर करायचं नव्हतं. मग राजे लोकांनी ऋषींना गळ घातली. ते म्हणले मला हे राज्य तर मिळालं पाहिजे पण लोकांनी पण लोकशाहीसारखं नावं नाही ठेवायला पाहिजे. हे दोन्हीचं काम हे ऋषींनी तयार करून दिलं. ऋषी म्हणले तुम्हाला जमीन पण मिळणार, राज्य पण मिळणार, पण लोक पण नावं ठेवणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आणि असा नियम तयार केला. त्याचं नाव आहे अश्वमेध यज्ञ. असं मॅक्स मुलर नावाचे जर्मन तत्त्ववेत्यांनी शोधून काढलं. नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे मुघल आले. मुघल लोकांनी काय केलं? मुघल राजांनी इथल्याच लोकांना इथल्याच लढाईसाठी वापरलं. इथल्याच लोकांना सरदार करून टाकलं, जहागिरी दिल्या. 5,000 सैनिक लढाईला देणारा माणूस म्हणजे 5,000 मनसबदार. 10,000 सैनिक देणारा 10,000 मनसबदार. मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबाला 1,00,000 सैन्य द्यायचा लढाईसाठी. आजच्या भाषेत म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर. लक्षात आलं? त्याचे लढाईला स्वतःचं काय घरातलं सैन्य नव्हतं. सैन्य म्हणजे कोण? शेतकऱ्यांची मुलं. बरोबर आहे ना? तो काय करायचा?
औरंगजेब बादशाहाने ऑर्डर दिली की 15 दिवसांनी मला सैन्य पाहिजे लढाईसाठी, की मग तो गावोगावी घोड्यावर निरोप द्यायचा, शेतकऱ्यांच्या पोरांना गोळा करायचा आणि त्याच्या घरामध्ये भांडवल काय, सगळ्या ढाली आणि तलवारी त्याच्याकडे असायच्या, घोडे त्याच्याकडे असायचे. मग हा ट्रेनिंग द्यायचा आणि लढाईला शेतकऱ्याच्या मुलांना घेऊन जायचा आणि असं 1,00,000 स्टँडिंग आर्मी पुरवायचा तो. आणि त्यामुळे मनसबदारी तयार झाली. जी लेखी ऑर्डर बादशहाने केली त्याचं नाव आहे मनसब आणि जो एरिया दिला त्याचं नाव आहे जहागीर. पुणे आणि सुपे परगणा शहाजीराजे भोसले यांना विजापूरच्या आदिलशहाने मनसबदारीसाठी दिला, जहागिरीसाठी दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये शहाजीराजे भोसले 5,000 सैन्य आदिलशहाला पुरवायचे. लक्षात आलं? असे हे गंमत आहे. या सगळ्याचा उपयोग आपल्या जमिनीशी आहे, आजच्या सातबाराशी आहे. सगळ्या वतनाच्या जमिनी, महार वतन, देशपांडे वतन, कुलकर्णी वतन, गुरव वतन, बरोबर आहे, देशमुख वतन, पाटील वतन, ही सगळी वतनं या काळामध्ये तयार झाली. आजच्या सातबाराला तुमच्या जिथं जिथं नवीन शर्त लिहिलेलं आहे त्या सगळ्या वतनाच्या जमिनी ह्याच्यातून आल्या आहे. आणि ह्या जमिनी देताना 1 रुपया पण राजाने घेतलेला नाही, म्हणून या जमिनीला नवीन शर्त असं नाव आहे. सरकार काय म्हणतं आहे, ही जमीन विकायची असली की 50% सरकारला प्रॉफिट करा द्या आणि 50% तुम्ही घ्या. बरोबर आहे ना? लोकांना काय वाटते, माझ्या आजोबाचं नाव आहे, पणजोबाचं नाव आहे, तर माझीच जमीन आहे. बरोबर ना? त्यामुळे लोकांची हे नजरानं रक्कम द्यायची तयारी नाही. मूळ ह्याच्यातलं गणित काय, ही जमीन सरकारने जेव्हा दिली त्यावेळी त्याचा पैसा घेतलेला नाही. सरकार म्हणते पिढ्यानपिढ्या ही जमीन कसत राहा, तुमच्याकडनं आम्ही 1 रुपया घेणार नाही. तुम्ही विकून ती जमीन प्रॉफिट कमवायला लागला की मग सरकारला 50% प्रॉफिट द्यायला पाहिजे, असं गणित आहे. त्यामुळे हे तुमच्या एकदा लक्षात आलं की मला असं वाटतं प्रॉपर्टीचं गणित समजायला सोपं आहे आणि हे सगळ्या राज्यातल्या महसूल अधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांना समजावं म्हणून मी यावर्षी 17वं पुस्तक लिहिलं आहे. शेतीचे कायदेपासून अनेक पुस्तकं मी लिहिली आणि सोप्या भाषेत शेतकऱ्यांना प्रॉपर्टीचा कायदा समजावा असा प्रयत्न केला. एक पुस्तक माझं गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती, म्हणजे फक्त 100 गोष्टी आहे त्याच्यात आणि कुठल्याही लहान मुलाला, शाळेतल्या मुलालासुद्धा प्रॉपर्टीबद्दलचा दृष्टिकोन तयार होईल त्याच्यातनं. आणि एवढ्या गमतीशीर गोष्टी आहेत की आता गेले 30 वर्ष मला आता माणूस बघितला, कागद बघितला त्याचा टपालमध्ये तरी समजते माणूस किती बेरकी आहे. लक्षात आलं? एवढे आंतरराष्ट्रीय दर्जाची माणसं आपल्या देशात आहे की त्याच्यासाठी मी सकाळपर्यंत भाषण करू शकतो, उद्या सकाळपर्यंत नक्की 10 तास. एवढे ग्रेट लोक आपल्या देशामध्ये आहे. आणि मला तर कधी कधी असं वाटतं आहे, म्हणजे मी कुठल्याही गावात गेलो, महसूल अधिकारी म्हणून मी जेव्हा गेलो, एक माणसाला समजा विचारलं कसं काय रे गाव, बरं चाललं आहे का? बरं चाललं आहे म्हणा. धान्य मिळतं आहे का? तो ना मिळतं आहे. त्या कोपऱ्यातनं दुसरा माणूस उभा राहणार, साहेब अजिबात धान्य मिळत नाही. समजायचा हा त्याचा चुलत भाऊ आहे. बरोबर आहे की नाही? ठरलेलं गणित आहे. राजी म्हणजे एवढे ग्रेट लोक आहे की मला कधी कधी असं वाटतं की कायदा, माणूस, प्रॉपर्टी याची सांगड घालायचा जर प्रयत्न केला, फार विदारक चित्र आहे. मी तुमच्या शेजारच्या जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर होतो. किमान 150 केसेस मी नुसत्या ग्रामपंचायत कायद्याच्या चालवल्या. बरं का सरपंच, आपले सरपंच चांगले आहेत, पण असा एक सरपंच मी बघितला की त्याचाच पुतळा कुठंतरी बांधायला पाहिजे, असं गणित आहे. 26 वर्षाचा सरपंच आणि केस कशाची? आता तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायत कायद्यामध्ये 2001 साली बदल झाला. ग्रामपंचायत सदस्याला 3रं अपत्य झालं की आता त्याला राजीनामा द्यावा लागतो. बरोबर आहे ना? सरकारला वाटलं यार सोपं कायदा, 1 ओळीचा कायदा केला त्यांनी. ज्या ग्रामपंचायत सदस्याला 3रे अपत्य होईल त्याचे सदस्यत्व रद्द होईल. आता यात न कळण्यासारखं काय आहे का? तरी मी जॉईन झालो तिथं बघतो इथं 150 केसेस चालू होत्या. 150. मला वाटायचं यार यात स्वतःला मुलं झालेली आहे त्याला, तर तो दावा का लावतोय आणि वकील का देतोय, हे काय मला गणित कळत नव्हतं. तो पहिला जो सरपंच आला
26 वर्षाचा आदिवासी सरपंच सुरगाण्यातला. त्याला म्हणलं कशाची केस आहे? तो म्हणतो मुलांची केस आहे. म्हणलं किती मुलं आहे तुला? असं सांगायचं नसतं साहेब. म्हटलं समोर विरोधी पार्टी बसलेली आहे. म्हणलं मग काय करणार? म्हटलं मला वकील द्यायचा आहे. म्हणलं वकिलाला कसं कळणार तुला मुलं किती? तू त्याच्या कानात सांगणारच. तर मला जर डायरेक्ट सांगितलं तर एक केस संपून जाते, वकील फी पण द्यावी लागत नाही, पैसे पण खर्च होणार नाही. असं चालत नाही साहेब. म्हटलं त्याला तर राजकारण म्हणतात. बघा हे मिनटाला अडाणी माणसं आम्हाला शिकवत राहते सारखी. म्हणजे भारतातल्या अडाणी माणसासारखा हुशार माणूस जगात कुठल्याही देशात असेल असं मला वाटत नाही. खरं सांगतो मी तुम्हाला. इथं जेवढे शिकलेले माणसं बसलेले आहेत त्या प्रत्येक शिकलेल्या माणसाला अडाणी माणूस 100 वेळा विकून खाईल असा एक काळ आला आहे. गमतीशीर काळ आहे एकदम. म्हणजे शिकलेला माणूस भारी का अडाणी माणूस भारी? तर माझं एकट्याचं पहिलं मत आहे की अडाणी माणूस तुमच्यापेक्षा फार भारी आहे. ह्या सरपंचानी मग वकील दिला. बघा, न शिकलेला सरपंच, त्याचा सगळ्यात जास्त शिकलेला वकील आणि त्या दोघांच्या मध्ये स्टॅम्प वेंडर, असं तिघांचा डोकं एकत्र झालं. आणि मग त्यांनी माझ्याकडे केस चालू असताना ॲफिडेविट दिलं. म्हणजे भारतीय माणसाचा सगळ्यात आवडता कागद कोणता असं म्हटलं तर मला पहिल्यांदा वाटते ॲफिडेविट हेच भारतीय माणसाचा सगळ्यात आवडता कागद आहे. तो फक्त नावासाठी कुठली तरी पोथी वाचतोय, बरोबर आहे, रामायण महाभारत, हे काय खरं नाही यार. त्याला जर म्हणलं ना उद्या ग्रामपंचायत माझ्याच मालकीची तर तो मला 100 ॲफिडेविट तर मी इथंच मिळवून देतो. काय वाटेल ते लिहून द्यायची तयारी आहे त्याची. कलेक्टर ऑफिस माझ्याच वडिलांनी बांधलं असं म्हणणारे सुद्धा बरेच लोक निघतील, बरोबर ना. असं ॲफिडेविट माझ्याकडे दिलं. असे 3 ॲफिडेविट नाशिकमध्ये माझ्याकडे आले. आणि बघा काय गंमत आहे, 10 वर्ष झाली आहे ॲफिडेविट येऊन. त्याच्या मी 100 झेरॉक्स काढून सगळ्या पत्रकारांना वाटल्या. आणि त्या दिवसापासून नाशिकची भांडणं कमी व्हायला सुरुवात झाली. कारण काय काय लिहिलं आहे बघा. सन 2005 साली, ते स्टॅम्प वेंडरची भाषा, सन 2005 साली नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून मी निवडून आलो हे खरे आहे. पण देवा शपथ खरे सांगतो की तिसरे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले आहे. आता मला तरी या वाक्याचा अर्थ अजून कळालेला नाही. आता 10 वर्ष झाली. त्याच्या पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी आणखी खरे सांगतो की, म्हणजे मगाचं खरं विसरून जावं साहेब. आमच्या गोडाऊनमध्ये काय काय आहे स्टॉकमध्ये भरलेलं. मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही. त्याची योग्य ती चौकशी ॲडिशनल कलेक्टर शेखर गायकवाड साहेबांनी करावी असं माझ्या नावाने 3 ॲफिडेविट आहे. मला तर काय कळतच नव्हतं याला पुढची तारीख द्यायची का गाडीत बसून चौकशीला जायचं. त्याची सुरगाण्यातली जंगलामध्ये काटक्या गोळा करत असलेली जी बायको आहे तिला ह्या वाक्याचा अर्थ कळायला किमान 700 वर्ष जातील असा माझा अंदाज आहे. काही कळायची काही शक्यताच नाही आहे. ती बिचारी, तिला काय माहिती आहे सरपंचपद वाचवायसाठी याची लढाई चालली आहे. पण पंतप्रधानांपासून सुरुवात केली ना, लास्ट नंबर त्या सुरगाण्याच्या गावाचा लागेल. वार्षिक उत्पन्न 4,000 रुपये. गावाचं उत्पन्न बरं का, महसूल 4,000 रुपये. आणि त्याचं सरपंचपद टिकवायचं आहे त्याला. एवढं केल्यानंतर सुद्धा केस बंद करायची का नाही. त्याच्या वकिलाने काय युक्तिवाद केला, साहेब तुमच्या आधी जे कलेक्टर होते त्यांनी DNA चाचणीला केस पाठवली होती, तुम्ही पण DNA चाचणीला पाठवा, कारण ह्याच्यामध्ये आता डाऊट तयार झाला हे मुलगा नक्की कोणाचा आहे. मी म्हणलं मला कसलाच डाऊट नाही आहे. मग मी निकाल काय लिहिला ते पण तुम्हाला सांगणार आहे. मी लिहिलं आहे, सरपंचाला स्वतःचं मूल स्वतःचा असल्याचा आत्मविश्वास वाटत नाही. सरपंचपद गेल्यानंतर स्वतःच्या पैशाने त्याने DNA चाचणी करून घ्यावी. आणि जर त्याचं मूल नाही असं सिद्ध झालं तर परत सरपंचपद मागण्यासाठी माझ्याकडे अर्ज करावा असा निकाल. तर तो वकील पळतच आला माझ्याकडे. मला म्हटलं साहेब तुम्ही फार जमिनीवर असल्यामुळे आम्ही हारलो,
तुमच्या आधी जे कलेक्टर होते त्यांनी DNA ला केस पाठवली आणि आमच्या सरपंचाची टर्म राहिली होती 1.5 वर्ष. एकदा DNA ला गेले की 4 वर्ष काय रिपोर्ट येत नाही. आमचा हा हिशोब होता. म्हटलं हा आम्हाला तो हिशोब पाठ आहे, त्यामुळं आम्ही तुमच्यापेक्षा पुढे जास्त एक्सरे करणारे लोक आहोत असं मी सांगितल्यावर खरं केसेस कमी व्हायला सुरुवात झाली. दुसरी केस म्हणजे बघा, एखादा कायदा आणि त्याचा अर्थ लावणारी माणसं याची सांगडच घालता येत नाही. कायदा गाढव आहे असं एक वाक्य आहे, बरोबर आहे ना? आपल्या पिढीने सगळ्यांनी ऐकलेलं आहे. किती कायदे आहे भारतात? कायदे किती? गुगलमध्ये टाकून बघा कोणी पण वेबसाईटवर. आत्ताच्या तारखेला भारतात नक्की कायदे किती हे कोणी सांगू शकत नाही. 30,000पेक्षा जास्त राज्यांचे कायदे आहे आणि 3,500पेक्षा जास्त केंद्राचे कायदे आहे. इथे बसल्या बसल्या आपण मागच्या 2 तासात 2-4 कायद्याचा भंग केला असण्याची दाट शक्यता आहे, बरोबर आहे का? आवाजाचा कायदा, प्रदूषणाचा कायदा, होर्डिंगचा कायदा, लाईटचा कायदा, स्पीकरचा कायदा, असे एवढे कायदे आहेत की सामान्य माणसाचं डोकं गरगर गरगर फिरायला लागतं आहे. बरं, कायद्याचं पुस्तक वाचायला जावं तर ते त्याच्यापेक्षा अवघड आहे. ज्या अर्थी असं लिहिलं आहे त्या अर्थी त्याचा अर्थ काय होतो हेच कोणाला कळत नाही. कायद्याचं पुस्तकं फार गमतीशीर लिहिलेले असतात. त्यामुळे कायद्याचा एक्झॅक्ट अर्थ काढणे हे फार हुशारीचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि त्यामुळे आपल्याला वकील पाहिजे असतो. बरं, हे मी खरं का लिहायला लागलो त्याचं कारण पण हेच आहे. 1903 साली सुरू झालेली एक शेतीची केस मी 1989 साली पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यात चालवली. हे TV वर मी अनेक वेळा हे उदाहरण सांगितलं. 87 वर्ष केस चालली. किती? 87 वर्ष. जमीन होती 46 गुंठे. 1 एकर 6 गुंठ्याची केस 87 वर्ष चालवली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या माद्याळ नावाच्या गावातली केस होती. मी जेव्हा ते केसचे कागद बघायला लागलो, 1500 पानाच्या फाईल, अशा 5 फाईली होत्या. केस सुरू झाली मामलेदार ऑफिसमध्ये, मग गेली प्रांत ऑफिसमध्ये, मग गेली MRTमध्ये, मग गेली हायकोर्टात, मग गेली सुप्रीम कोर्टात, परत खाली आली डिस्ट्रिक्ट कोर्टात गेली, डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली. शेवटचा निकाल फारच गमतीशीर होता. 1 ओळीचा निकाल. हे प्रकरण फार गुंतागुंतीचे दिसते, पुन्हा कोणीतरी वाचावे असा निकाल. मला काहीच काम नसल्यामुळे मी ते वाचले नोकरीच्या एकदम सुरुवातीला. 1500 पानापैकी 1200 पानावर लिहिलं होतं पुढची तारीख द्यावी. काहीच नाही त्याच्यात. दोन्ही केस ज्यांनी सुरू केली ते दोन्ही शेतीचे ओरिजिनल मालक मयत झाले. त्याचीच मुलं, एक पागोटेवाला शेतकरी 60 वर्षाचा, एक 55 वर्षाचा, एक म्हातारा, ते दोघंजण यायचे. दोघांचे पण ओरिजिनल वकील मेले होते. त्याचाच मुलगा वकील. म्हणजे पाटील वकील मेले की ज्युनियर पाटील, आणि सबनीस वकील मेले की ज्युनियर सबनीस, अशी केस. आणि जमीन किती? 1 एकर 6 गुंठे. मला सारखं वाटायचं यार, या एका केसवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी 46 एकर जमीन नक्की कुठंतरी खरेदी केली असणार. नोकरीत आपण आलो की नवीन आपला असं काहीतरी डोक्यामध्ये असतंय. मग त्यातल्या त्यात जो चेहऱ्याने मला गरीब वाटला त्या शेतकऱ्याला मी एक दिवस थांबवलं. म्हटलं काय भानगड आहे, एवढे वर्ष भांडायला परवडतंय काय? मला म्हटलं साहेब तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसताय. बघा लोक, जो मला गरीब दिसला त्याने मला सांगितलं साहेब तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसलाय, खरं सांगू का जमीन माझी नाहीच आहे म्हणलं. म्हणजे जे सुप्रीम कोर्टापर्यंत कुणाला कळालं नाही त्यांनी 1 मिनिटात मला सांगितलं. आणि मला म्हणतं काय, ह्या जमिनीचा मी 86 वर्ष ताबा घातला आहे, त्याच्यातनं मी 42 टन ऊस काढतो, निम्मे ऊसाचे पैसे मी घेतो, निम्मे पैसे मी वकिलाला देतो, मी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये आहे? त्यांनीच मला विचारलं बरं का. मग माझ्या लक्षात आलं आपण चुकलो. आपल्याला जो गरीब माणूस वाटतोय तो बेरकी आहे, बरोबर आहे. मग मी पुढच्या वेळी दुसऱ्या शेतकऱ्याला थांबवलं. म्हणले कशाला भांडता, या एवढ्याशा एका केसवर
एवढूशा केसवर म्हटलं ते दोन्ही वकिलाचे पैसे धन कशाला करता तुम्ही? त्यापेक्षा तुम्ही एवढ्या दिवसापूर्वी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे होतं. मला त्यांनी वेगळी स्टोरी सांगितली. मला म्हटलं माझ्या आजोबाची जमीन आहे. 1903 साली भांडण सुरू झालं. 1950 सालापर्यंत आजोबा भांडत होते. ते मेल्यावर वडील भांडायला लागले. वडील पण 65 साली मेले. मरताना मी वडिलांना हातात हात देऊन शब्द दिलेला आहे, राहिलेली 50 एकर जमीन विकावी लागली तरी चालेल, पण ह्या केसमधनं मी कधी माघार घेणार नाही. म्हणजे कॉम्प्रोमाइज वगैरे काय भानगड, लोकन्यायालय वगैरे सगळं संपुष्टात. म्हटलं मग वकिलाला फी कशी काय देतो? म्हटलं माझा वकील फी घेत नाही. म्हटलं जमीनच तुझ्या ताब्यात नाही, तू फी कशातून देणार? मला म्हटलं माझा वकील फी घेत नाही. म्हटलं असं कुठं वकील असतं काय? मग ते पाटील वकील अजून प्रॅक्टिस करतात कोल्हापूरमध्ये. त्यांना म्हटलं ह्या केसमध्ये तुम्ही फी घेत नाही म्हणतात, काय भानगड आहे? त्याने मला अजून वेगळंच उत्तर सांगितलं बरं का. मला सांगितलं साहेब असल्या केसेस चालवायला लागलो तर आम्ही भिकेला लागू. गेल्या 85 वर्षामध्ये फक्त 15 वेळा तारीख चालली. बाकी आम्ही फक्त क्लार्कला पाठवून पुढच्या तारखा घेतो. कुठलाही साहेब ती फाईल बघूनच पुढची तारीख देऊन टाकतो 3 वर्षानंतरची. तेव्हा ते आपली बदली झाल्यानंतरच केस चालली पाहिजे असं गणित. म्हणलं पण फी न घेता केस चालवता कशी? असं काय नाही. म्हणलं जर माझ्या शेतकऱ्यांनी केस जिंकली तर निम्मी जमीन शेतकऱ्याला, निम्मी जमीन मला, असा आमचा हिशोब आहे. बघा गणित. दोन्ही वकिलांना पण प्रॉफिट होतो आहे, दोन्ही शेतकऱ्यांना पण प्रॉफिट होतो आहे. आणि जगात कुठल्याच देशाला न लागलेला शोध भारतीय माणसाने लावलेला आहे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? आणि मला कधी कधी असं वाटतंय अशी ग्रेट माणसं जगाच्या पाठीवर फक्त आपल्या देशातच आहे. तुमच्या प्रत्येक तालुक्याच्या केस काढून मी तुम्हाला दाखवू शकतो किती वर्ष काय चाललेलं आहे. आणि अशी माणसं जर आपण स्वातंत्र्याच्या दिवशी निर्यात केली असती, 15 ऑगस्ट 47ला त्यांना परदेशात पाठवून द्यायला पाहिजे होतं आपण. म्हणजे 15 माणसं अमेरिकेत, 15 इंग्लंडमध्ये, 15 फ्रान्समध्ये अशी नेऊन जर टाकली असती तर त्या देशांची वाट लागत 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 ते देश रसातळाला जाऊन पोचले असते. बरोबर आहे ना? आपण एवढं मोठं सैन्य ठेवतोय, पगार देतोय, काय गरज नाही यार. आपल्या लोकांनी तिकडं जाऊन थॅचरबाईचा बांध कोरला असता. बरोबर ना? तिच्या जमिनीवर रस्त्यात जाताना मसोबा तयार केला असता. बरोबर आहे ना? काय काय आपली माणसं करतील. ट्रम्पच्या जमिनीच्या रस्त्यामध्ये बरोबर ऊसाचं पाणी कसं सोडायचं आणि त्याचा ऊस जमिनीमध्येच कसाच राहून द्यायचा, कारखान्याला कसा जाणार नाही हे बघायचं. हे सगळं भारतीय माणसाचं कॅल्क्युलेशन आहे ना, ते जगाच्या पाठीवर कुठल्याच देशात नाही. आणि त्यामुळं एवढ्या रहस्यमय केसेस मला 30 वर्षात बघायला मिळाल्या. आणि मग मी ह्या एकाच विषयाचा ध्यास घेतला, जमिनीची, शेतकऱ्यांमधली भांडणं. या एका विषयावर मी गेले 30 वर्ष काम करतो आणि मला आता अनेक गोष्टी लक्षात आल्या आहे. प्रॉपर्टीच्या बद्दल योग्य तो दृष्टिकोन नसल्यामुळे आपली एनर्जी कुणीकडे चालली आहे, पैसा कुणीकडे खर्च होतो आहे. आज माणसं जे कॅल्क्युलेशन करताय ते दुसऱ्या दिवशी खोटं ठरतं आहे. बरोबर आहे ना? आणि तुम्हाला अशी 100पेक्षा जास्त उदाहरणं मला सांगता येतील. सोलापूरची एक केस मी तुम्हाला सांगतो. बघा काय काय केस आहे. तुम्ही पण उत्तर तुम्हाला रात्रभर विचार केला तरी काही सुचणार नाही. सोलापूरचा एक मोठा शेतकरी, चांगला शेतकरी, बागायतदार शेतकरी, त्याने काय केलं, मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न जमलं म्हणून 15 एकर जमीन त्या मुलाच्या नावाने केली. आणि मला हौशेने सांगायला आला की साहेब तुमचं पुस्तक वाचलं आणि वाटप करायचं नाही पण जिवंतपणे थोडी तरी जमीन पोरांना करायची म्हणून मी माझ्या मुलाच्या नावाने आज 15 एकर जमीन केली. म्हटलं चांगली गोष्ट झाली, त्या मुलाला पण आनंद झाला. मग त्याचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर 15व्या दिवशी अक्षरशः सोलापूर शहरामध्ये मोटरसायकल ॲक्सिडेंटमध्ये मुलगा मेला. एवढं ट्रॅजिक आहे. त्या रात्री हा 6.25 फूट उंच दक्षिण सोलापूरमधला शेतकरी अक्षरशः ढसढसा रडत माझ्याकडे आला. मला म्हटला साहेब तुम्ही विश्वास नाही ठेवणार, 15 दिवसापूर्वी जो आनंद होता माझा सगळा गेला, पण मी जास्त घाबरलोय कशाला ते पण मी तुम्हाला सांगतो.
सुनेच्या अंगावर 75 तोळे सोनं घातलं. काल अंत्यविधीला ती सून आली विजापूरवरून. तिच्या आईवडिलांनी सांगितलं, तू काही नांदायला गेली नव्हती, तू त्याचं तोंड बघ, अंत्यविधी झाला की आम्ही परत तिला घेऊन जाऊ. बरोबर आहे. सोनं पण आपलं, 15 एकर जमीन पण आपली. आता ही जमीन नावावर झाल्यावर मग तुझं परत मॅरेज करायचं का नाही ठरवू. काय कॅल्क्युलेशन आहे. बरोबर आहे. विचारच नाही करू शकणार तुम्ही. मला तो माणूस असं म्हणला की माझ्या हाताने मी मुलाला जमीन केली, आता आई वडील मी वारस होऊ शकतो का. मी म्हणलं कायदा असा आहे, नवरा मेला की पहिला वारस कोण आहे, बायको आहे. ही जमीन बायकोचीच होणार. तो म्हणला साहेब ती नांदायलाच आली नाही. म्हणलं तरी त्याच्याच नावाची होणार. ती आमच्या घरात एकही दिवस नाही राहिली तरी तिच्याच नावाची होणार, असा कायदा. आणि ह्या एका कारणामुळे तुम्हाला पत्रकारांना माहिती असेल, यंग एजमध्ये जेव्हा सैनिक मरतात त्यावेळी भारत सरकारला पण दक्षता घ्यावी लागली याची. आणि आता आपण काय करतो, काही पैसे आईला देतो आणि काही पैसे सुनेला देतो. हे हिंदू वारसा कायद्यापेक्षा वेगळं गणित करावं लागलं आपल्याला, कारण सैन्यामध्ये फार तरुण सैनिक मरतात. आणि मग म्हणून आपल्या कायद्यांचा अभ्यास झाल्याशिवाय याचं गणितच सुटणार नाही. लक्षात आलं. आणि असे अनेक पैलू ह्या प्रॉपर्टीच्या विषयाला आहे. साधी सोपी म्हणजे कारणं काय, असं मी जेव्हा शोध घेतला, 4 महत्त्वाच्या कारणामुळे जमिनीची भांडणं आहे. पहिलं कारण आहे, माणसं दिलेला शब्द पाळत नाही. अडाणी दिसणारी साधी सोपी माणसं मिनटाला शब्द फिरवते. तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा, रस्त्यात भेटला ना माणूस, किंवा ते जमीन विकली का, विकली, किती रुपयाला विकली, 2 लाख रुपये गुंठ. अरे मी 2.5 घेतली असलं म्हणलं की त्याचं जे डोकं फिरतंय. बरोबर ना. लगेच तो म्हणतो काय करायचं, आता आपण असं करू, वकिलाकडे जाऊ. मग एक दिवाणी दावा लावू, एक मनाईचा दावा लावू, एक पीक पाणीची केस लावू, एक तलाठी भाऊसाहेबाकडे अर्ज देऊ, एक सर्कलकडे देऊ, एक प्रांताकडे देऊ. झालं सुरू कार्यक्रम. बरोबर आहे ना. आणि तो कार्यक्रम जेपर्यंत खिशात पैसे तोपर्यंत चालतोय. तुम्ही खिशातले पैसे संपले, वकिलाला तुम्ही जर सांगितलं की आता मला वकील फी द्यायला पैसे नाही, की वकील सांगतो तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. खरं म्हणजे ह्या केसमध्ये काही दम नाही, पण तुम्ही भांडायचं म्हणताय म्हणून आपला चालू आहे केस. असंच गणित आहे सगळीकडे, असं गणित आहे. लक्षात आलं. एक अडाणी बाई होती बघा. एकदम सोपी उदाहरणं मी देतो, कारण त्यातनं तुम्हाला अवघड विषय प्रॉपर्टीचा तरी तुम्हाला समजायला मदत होईल. एक अडाणी बाई होती, कोर्टामध्ये गेली. कोर्टात त्याने वकिलाने विचारलं, बाई नाव सांगा. नाव सांगितलं. वय सांगा. वय सांगितलंच नाही बरं का. वकील म्हणला, हो तुम्ही 50च्या पुढचे दिसता. ती म्हणली, मी 17 पावसाळे बघितले आहे. बघा उत्तर. तर तो वकील पण चक्करवाला. ते म्हणले पावसाळ्यामध्ये आले कुठून. ती म्हटली मधली वर्ष दुष्काळाची होती, ती मी पकडलेली नाही. म्हणजे काय पकडायचं काय नाही पकडायचं ह्याचं पण कॅल्क्युलेशन आहे. बरोबर आहे ना. प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन आहे अडाणी माणसाचं. दुसरी एक बाई होती, 2001 साली कोर्टामध्ये गेली काहीतरी जमिनीच्या भांडणावर. तिने जे ॲफिडेविट केलं त्याच्यावर वय लिहिलं 33 वर्ष. मग कोर्टात केस हारली. 4 वर्षांनी जिल्हा न्यायालयात गेली. वय वर्ष 33 वर्ष. परत हायकोर्टात गेली, तिथं वय वर्ष 33 वर्ष. ही बाई गेले 10 वर्ष एकच वय लिहिते. हे समोरच्या पार्टीच्या वकिलाला कळायला 11 वर्ष लागली. म्हणजे किती ग्रेट लोक आहे बघा. हां. आणि वकिलांनी डायरेक्ट कोर्टात विचारलं, गेले 10 वर्ष तुम्ही ॲफिडेविटवर 33 वय लिहिता, काय भानगड आहे. ती अजिबात घाबरली नाही. ती असं म्हणली, तुझ्यासारखं आज एक सांगायचं उद्या एक सांगायचं ह्याच्यातली मी नाही. माझं सगळं फिक्स असतं मध्ये. दररोज बदलाबदली करायला मी काय वकील आहे का, असं बोलली बरं का ती. म्हणजे किती ग्रेट माणसं आहे. म्हणजे माणसं मिनटाला शब्द बदलतात. 35% भांडणं जमिनीची केवळ ह्या एका कारणामुळे आहे. जास्त लोभामुळे, जास्त पैसे मिळतील म्हणून, कोणीतरी आशा लावली म्हणून,
कोणीतरी जास्त पैसे द्यायचं प्रॉमिस केलं म्हणून, पुढे नोकरीला लावतं म्हणून, काही ना काहीतरी कारणामुळे लोक प्रॉपर्टीचा शब्द बदलतात आणि त्यामुळे जमिनीची भांडणं सगळ्यात जास्त आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, कायदा माहीत नाही. कायदा माहिती आहे तर नियम माहीत नाही, दोन्ही माहिती आहे तर प्रोसिजर माहीत नाही, तिसरं आहे तर वकील माहीत नाही, तिन्ही चारही माहिती आहे तर कुठल्या न्यायालयात जायचं तेच कळत नाही. बरोबर आहे ना? किंबहुना भानगडीच्या जमिनी विकणारा एक नवा क्लास मंचर, शिक्रापूर, चाकणपासून सगळीकडे तयार झाला आहे. प्रॉपर्टीच्या ह्या कार्डावर मी बघितलं बरं का, अशा कार्डावर लिहिले लोकांनी 7/12चा धंदा. म्हणजे हा कुठला नवीनच व्यवसाय भारतात आहे बघा, याचा व्यवसायच आहे 7/12चा धंदा. म्हणजे काय, जमीन घेणे आणि विकणे. बरोबर आहे ना? आपल्या सगळ्या एरियात अशी माणसं आहे आणि ते डायरेक्ट सांगतात आमच्याकडं 200 एकर जमीन विकायला आहे. मी त्याला म्हणलं आमच्याकडं म्हणजे कुणाकडं, ते 7/12 दाखव. 7/12चा पत्ता नाही, जमीन आहे. असा एक नवा क्लास तयार झाला आहे. मग काय, जेवढी भानगड जास्त तेवढं मार्जिन जास्त. बरोबर ना? महारवतनाची जमीन, कुलकर्णी वतनाची जमीन, गुरुवाची जमीन असं विकणारी माणसं तयार झाली आहेत. कारण जेवढी कॅल्क्युलेशन जास्त तेवढं भानगड जास्त. आणि मग पहिला माणूस मला भेटला, तुम्ही तर अक्षरशः लाईफ टाईम हे उदाहरण लक्षात ठेवाल. पहिला माणूस मी असा बघितला नाशिकमध्ये. मला म्हटला, साहेब तुमच्याकडं, तुम्ही जमिनीचा फार अभ्यास केला आहे, तुमच्याकडं देवाच्या सहीचा कागद आहे का? म्हणलं नाही, माझ्याकडं आहे. म्हणला बघा, देवाच्या सहीचा कागद माझ्याकडं, देवाचं पॉवर ऑफ अटर्नी आहे. असा पहिला माणूस मला भेटला नाशिकमध्ये. मग त्याला म्हटलं, अरे माझ्याकडं फार 1840 सालापासूनचे सगळे कागद मी जपून ठेवलेत जमिनीचे, पण हे देवाच्या सहीचा काय कागद नाही. मला म्हटलं माझ्याकडे मी घेऊन येतो. 15 दिवस आलाच नाही बरं का. नंतर एक दिवस फोन आला. म्हटलं काय झालं? आहे पण झेरॉक्स आहे. म्हटलं चालतंय, झेरॉक्स देवाची सही आहे ना, चालतंय. मग घेऊन आला. बघतोय तर ते मोडीमध्ये सही, गोल 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 गोल. त्याला म्हटलं 7/12 काढ. वर देवाच्या 7/12वर काय लिहिलेलं बघा, भैरोबा देव, खाली गुरुवाचं नाव. म्हटलं अरे ही गुरुवाची सही आहे. मग देव कुठं असतो काय साहेब? म्हणला आपण 50,000 ॲडव्हान्स कुणाला दिला आहे? गुरव हाच आता 21व्या शतकाचा देव आहे. त्यामुळे थोड्या दिवसानंतर मंचरमध्ये जेवढी देवळं दिसत आहेत त्याच्यावर स्लॅब टाकून लोक TDR घेणार, हे मी तुम्हाला डेफिनेट सांगतो. पुढच्या 20 वर्षाच्या आत हे होण्याची दाट शक्यता आहे. देवळाच्या वर, देवळाच्या खाली, त्याच्या खाली पार्किंग, वर देव आधांतरी, असं देवाचा पॉवर ऑफ अटर्नी घेणारी माणसं आजूबाजूला फिरतायत. मग गुरव हाच म्हणतो स्वतःला मी देव आहे. बरोबर आहे? अशी माणसं सगळीकडे मिनटाला हजारो व्यवहार करताय. किती केसेस चालू असतील तुम्ही अंदाज नाही करू शकणार. आजची सकाळची फिगर अशी आहे, 3,32,00,000 केसेस भारतात चालू आहे. एका केसमध्ये 5-5, 10-10 पक्षकार आहे. मी एकट्याने 25,000 केसचे निकाल लिहिले आहे. 5 विरुद्ध 10, 5 विरुद्ध 4 असे दावे आहेत. 2-2 माणसं पकडली तर 7.5 कोटी पक्षकार आहेत. आणि सकाळी झोपेतनं उठल्यापासून 7.5 कोटी माणसं वकिलाचं ऑफिस, तहसील ऑफिस, रेकॉर्ड रूम, बरोबर आहे ना, डिस्ट्रिक्ट कोर्ट, कोऑपरेटिव्ह कोर्ट, लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, अशी कोर्टाची 300 नावं आहेत. इकडे हेलपाटे मारायचा कार्यक्रम चालू आहे. आणि 50-50 एकराचा जमीन मालक बिचारा अक्कल घाण टाकल्यासारखा वकिलाची बॅग मागे घेऊन फिरतोय. त्याला वकील आपला ओळखायला सुद्धा हायकोर्टात गेला तर अर्धा तास लागतो. काय कळतच नाही, सगळे सेमच दिसतात. मेंढरातल्यासारखीच अवस्था आहे. 32 नंबर कोर्टात केस चालू आहे म्हणलं तर 32 नंबर कोर्ट विचारेपर्यंत पुढची तारीख पडलेली असते. तो वकील येऊन सांगतो आपल्याला पुढची तारीख पडली, संपलं. मग असा कार्यक्रम चालू आहे. आणि त्यामुळे जवळजवळ 20% भांडणं कायदा माहीत नाही याच्यामुळे आहे. तिसरं कारण आहे सामाजिक ईर्ष्या, एकमेकाची जिरवायची हौस. बरोबर ना? राजकारण, समाजकारण, 40% भांडणं ह्या कारणामुळे आहे. येणारं कोणतंच भांडण सरळ येत नाही. ग्रामपंचायतीचं इलेक्शन जवळ आलं की मग लोक रस्ता अडवते. हे आता आम्हाला पाठ झालं एकदम. बारामतीत मी प्रांत होतो.
एक दिवस माणसं आली बरं का, 500 माणसं, आणि माझ्या दारात प्रांत ऑफिसमध्ये मोर्चा. कशासाठी? ते म्हणले साहेब आमच्या गावातली स्मशानभूमी संपली. म्हणलं अरे अशी रात्रीतनं स्मशानभूमी कधी संपत नाही. नाही पण आमच्या गावातली संपली. म्हणलं बरं मग. एक 82 वर्षाची म्हातारी ॲडमिट केलेली हॉस्पिटलमध्ये, ती जर मेली उद्या तर तिचं प्रेत आम्ही प्रांत ऑफिससमोर आणून ठेवू, मग त्याला तुम्ही जबाबदार राहणार. म्हणलं ठीक आहे, उद्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे ना, मग मी उद्या दुपारी येतो तुमच्या गावात. मग ते म्हणले नाही नाही काही यायची गरजच नाही यार, सगळा ठराव बिराव करून आणला आहे आम्ही. काय ठराव आणला आहे? गावातल्या अमुक शेतकऱ्याची 2 एकर जमीन स्मशानभूमीसाठी घ्यावी. मी काय केलं, मी त्यांना सांगितलं मी 5 वाजता गावात येतो. 3 वाजताच गावात गेलो. म्हणजे आता आम्हाला हे पण करावं लागतं आता, कारण हे आम्हाला आता कॅल्क्युलेशन माहिती आहे लोकांचं. 3 वाजता मी गावात गेलो, त्या शेतकऱ्याजवळ थांबलो. म्हणले गावाने एकमुखाने ठराव केला आहे तुझी जमीन घ्यायची, काय भानगड आहे? मला म्हटलं साहेब माझ्या पण कानावर आलं आहे, मी एकट्याने कष्ट करून विहीर खांदून 15 किलोमीटरहून पाईपलाईन आणली. सगळ्या गावामध्ये माझं एकट्याचं 2 एकर डाळिंब आहे, आणि ते सरपंचाला बघवत नाही म्हणून माझी जमीन घ्यायचं ठरवलं आहे. म्हणलं बरं मग आता काय करायचं? तर ते माझ्या जमिनीपासून गावठाणापर्यंत सगळी 70 एकर जमीन सरपंचाची, त्यातली कुठली बी घ्या असं मला त्यांनी सांगितलं. म्हणलं बास झालं, एवढी माहिती मला बास आहे. मग मी गावापुढं गेलो. अर्धा तास उगीच नकाशा इकडून तिकडून फिरून त्यांना म्हणलं कुठं पाहिजे स्मशानभूमी? ते म्हणले गावाच्या जवळ पण नको, लय खेटून नको, कारण प्रेतं जळालेली बघवत नाही आमच्या मुलांना, जास्त लांब पण नको. म्हणलं ठीक आहे मग मध्ये घेऊ आपण. पण त्याला गावाच्या पुढं म्हणता येई ना इथं माझी जमीन आहे, बरोबर आहे. मध्ये जमीन घ्यायची मी ठरवलं, त्याला असं गोल मार्क केलं नकाशावर. परत प्रांत ऑफिसमध्ये आलो की परत 300 माणसं हजर, आणि नवा ठराव करून आणला. गावाला पुढचे 100 वर्ष पुरेल एवढी स्मशानभूमी असल्यामुळे स्मशानभूमीचा ठराव आम्ही एकमताने मागे घेत आहोत. आहे का नाही ग्रेट? ही जर माणसं ओळखता आली नाही तर आम्ही सारखं तलाठ्यापासून सगळ्यांना सांगतो यार की तुम्हाला माणसं जर ओळखता आली नाही तर तुम्ही प्रशासनच करू शकत नाही. आणि त्यासाठी कायद्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्या शब्दांचा अभ्यास करायला पाहिजे, प्रॉपर्टीचा अर्थ कळायला पाहिजे. जाता जाता 2-3 गोष्टी मी सांगणार आहे, कारण पाऊस जर लवकर आला तर सगळं गडबड होऊन जाईल. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. प्रॉपर्टीचं वाटप करत असताना काळाच्या पलीकडचा विचार करा. मुलांच्यामध्ये वाटप करत असताना थोडी तरी जमीन म्हाताऱ्या माणसांनी स्वतःच्या नावावर ठेवा, नाहीतर पुढे काय अवस्था होईल काही सांगू शकत नाही, बरोबर आहे. प्रॉपर्टीमध्ये बायका मुलांना दाखवा यार प्रॉपर्टीचे कागद काय आहे ते. तुम्ही कोणत्या मिनिटाला ह्या धकाधकीच्या जीवनात जाणार कोणी सांगू शकत नाही.